दुकानाच्या बांधकामासाठी गरीबशहा कब्रस्तानात कबरीची विटंबना करून कबर बंदिस्त करण्याचा प्रयत्न. वक्फ अधिकाऱ्यांनी तात्काळ बांधकाम काम थांबवण्याचे दिले आदेश. जालना शहरातील गरीबशहा बाजार कब्रस्तानची महाराष्ट्र राजपत्र 1973 मध्ये सिरियल क्रमांक 251 मध्ये नोंद आहे. या कब्रस्तानात अवैधरित्या अनेक दुकाने थाटलेली आहेत. 2-3 दिवसापासून एका दुकानाचं काम सुरू आहे. आज सकाळी दिनांक 25 जुलै शनिवारी रोजी खादिम शेख जावेद हे तेथे गेले असताना त्यांना बांधकाम सुरू असलेल्या स्थळी एक जुनी कबर उघडी असल्याचे दिसले. त्या कबरीला तक्ते झाकून लपवण्यात आले होते. त्यांनी ताबडतोब जिल्हा वक्फ अधिकारी शेख सलमान यांना व्हिडिओ फोटो पाठवले व सविस्तर हकीकत सांगितली. एका तासानंतर जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी भेट दिली. सलग 2 तास सर्व अधिकारी आणि कर्मचारी ठाण मांडून होते. त्यानंतर त्या जागेवर लोखंडी गार्डर टाकून होत असलेले काम थांबवण्यात आलं. गरीबशहा बाजार कब्रस्तानात होत असलेल्या बांधकाम धारकाने 1 वर्षापूर्वी हजरत जानुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह खादिम कमिटीकडून ना हरकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कब्रस्तानात बांधकाम पत्र्याचे शेड टाकण्यासाठी ना हरकत दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चर्चेला एकच उधाण आलं आहे. यामुळे हजरत जानुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह खादी कमिटीच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवाय कबर असताना खड्डे तयार करून मोठे मोठे गार्डर टाकण्याची परवानगी देणे सुद्धा बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण कब्रस्तानात व्यवसाय करण्यासाठी दुकाने, बांधकाम, शेड, गार्डर टाकण्यासाठी मोठे मोठे खड्डे तयार करता येऊच शकत नाही. असो, परंतु आता जिल्हा वक्फ अधिकारी हे कबरीची विटंबना करणाऱ्यावर व षडयंत्र करून कबरीला बंदिस्त करणाऱ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतात का, हे आता सोमवारी कळेल. कबरीची विटंबना करून कबरीला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करून बांधकाम केले जात असलेल्या या खळबळजनक घटनेमुळे जालना शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. लोक तुफान डिजिटल न्यूज, अशफाक पटेल.